अस्सलामुअलैकुम नमस्कार। पोर्तुगीजच्या वादातून न्यायालयाच्या आवारात एकाचा खून, गुन्हा दाखल। सिल्लोड येथील घटना। 12 वर्षांपासून सुरू होता पती पत्नीत वाद। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। दखा पठाण, वय 78, बामणी गराडा, तालुका कन्नड असे मयताचे नाव आहे। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। गराडा येथील सलीमखा पठाण याचा विवाह 23 एप्रिल 2012 रोजी धनबाद तालुका सोयगाव येथील मरियमबी हिच्याशी झाला होता। लग्नानंतर काही दिवसांनी पती पत्नीमध्ये वाद होऊ लागले, त्यामुळे मरियमबीने सिल्लोड, आरोपी सर्व नातेवाईकच। या प्रकरणी मयत वाहिद खा यांचा मुलगा अकील खा पठाण याच्या फिर्यादीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात मरियमबी सलीम पठाण, जाकीर खा उस्मान खा पठाण, शाकीर खा जाकीर खा पठाण, शाबीर खा जाकीर खा पठाण, जाकीर खा हबीब खा पठाण, हबीब खा यासिन खा पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता। या दाव्याची सोमवारी सुनावणी होती। त्यासाठी मरियमबीसह तिचे वडील आरोपी जाकीर खा उस्मान खा पठाण, भाऊ शाकीर खा जाकीर खा पठाण, शबीर खा जाकीर खा पठाण, तिघेरा धनबाद, नातेवाईक जाकीर खा हबीब खा पठाण, हबीब खा यासिन खा पठाण, दोघेरा कठोरा बाजार, तालुका भोकरदन, जिल्हा जालना आले होते। दुपारी 4 वाजता न्यायालय परिसरात उभ्या असलेल्या सलीम खा यांचे वडील वाहिद खा यांना मरियमबीसह तिचे वडील, भाऊ व नातेवाईकांनी शिवीगाळ करून आमच्या पोटगीची रक्कम देऊन टाका असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली। मरियमबीचे वडील जाकीर खा पठाण याने हातातील रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला। यात वाहिद खा जागेवरच कोसळले। त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले। तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले। पहा तर हा लाईव्ह तळेगाव न्यूज। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थोड़े आवाज आन दो दवाखाने में लेके जाओ। तुम्हारा क्या काम है? तुम्हारे नाम कन्नड़ के तारीख पकड़ो ना उनको, हम ना पकड़ो ना, और सब पकड़ो उनको, डालो नीचे में। अरे इतना काम तो करो आप, देखने को आ रहे गाड़ी इकडे घ्या चांगलं काम केलं।